नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे। त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या सुकाणू समितीमध्ये सुद्धा आहे। 14 मार्च पासून जो संप आपण अभूतपूर्व संप सुरू केला, या संपामध्ये सहभागी असलेल्या माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींचे मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो। अतिशय अभूतपूर्व संधी आज कर्मचाऱ्यांची एकजुटता दाखवण्यासाठी आलेली आहे। आज जुन्या पेन्शनसह अजून 15-16 मागण्या या पेन्शनसह मागण्या आहेत, परंतु जुनी पेन्शन या एकमेव मागणीवर सध्या चर्चा सुरू आहे। सरकारने याच्या संदर्भाने विविध प्रकारचे प्रलोभन देण्याचा आपल्याला प्रयत्न केला आहे। सरकारने सांगितलं की जेव्हा सुकाणू समिती 13 तारखेला संपाच्या संदर्भाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांसोबत बैठकीला गेली, संपा संदर्भाने चर्चा झाली, तेव्हा सुकाणू समितीच्या सदस्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करा अशी प्रमुख मागणी तिथे ठेवली आणि या मागणीवर जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत पुढील मागण्यांवर चर्चा करणार नाही अशी ठाम भूमिका घेतली। आणि तेव्हा आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आम्ही पेन्शन बद्दल सकारात्मक आहोत, आम्हाला सुद्धा पेन्शन द्यायची आहे, पण ती पेन्शन कशी द्यायची याच्याबद्दल आम्हाला अभ्यास करावा लागेल, आम्हाला आकडे तपासावे लागतील। तेव्हा आम्ही सर्वांनी सांगितलं की आता अभ्यास करण्याची आणि आकडे तपासण्याची गरज नाही। बाकीच्या राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे, त्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीने जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे त्याप्रमाणे आणि महाराष्ट्रात सुद्धा बाकी 50% कर्मचारी हा जुन्या पेन्शनचे लाभ घेतोय। तर तुमच्याकडे सगळे आकडे आहेत, जुनी पेन्शन योजना कशी देता येईल या संदर्भात फारसा तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही आणि तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा। परंतु सरकारने आडमुठेपणाचं धोरण अवलंबत आता जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि तेव्हापासून ती चर्चा फिसकटली। नंतर सुकाणू समिती समन्वय समितीची बैठक झाली आणि 14 मार्च पासून आपण संप कंटिन्यू ठेवलेला आहे। आज संपाचा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या सर्व विभागातल्या कर्मचाऱ्यांनी अतिशय माझ्या बंधू भगिनींनी अतिशय नेटानं हा संघर्ष पुढे नेलेला आहे। आता बऱ्याचशा कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून सरकार दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहे। आज आपला 6वा दिवस, उद्या सोमवार पासून परत नव्यानं संप, जेव्हा आपण संपाला जाऊ तेव्हा सरकारकडनं आपल्याला नोटिसा पाठवल्या जातील, आपले अधिकारी आपल्याला कामावर रुजू होण्यासाठी आपल्यावर प्रेशर टाकतील। माझ्या सर्व कर्मचारी मित्रांना बंधू भगिनींना विनंती करतो की आता कुठल्याही प्रेशरला कुठल्याही दबावाला बळी पडू नका। इथपर्यंत सरकार विचार करतंय। काल आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती मागविण्यात आलेली आहे की जुने कर्मचारी किती ज्यांना पेन्शन येते आणि नवीन कर्मचारी किती संपात सहभागी आहेत याची ते सरकारकडनं आपल्याला विचारणा होत आहे। म्हणजे ते परत नवा आणि जुना, ज्यांना पेन्शन येते आणि ज्यांना पेन्शन नाही ते अशा लोकांमध्ये भेद पाडण्याचा प्रयत्न करतील। आपल्या जुन्या बांधवांना सांगतील अरे तुम्हाला तर पेन्शन लागू आहे, तुम्ही का संपात सहभागी आहात। परंतु माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना सांगू इच्छितो, केवळ पेन्शन हा विषय संपाचा नाही, संपामध्ये अजूनही विषय आहेत। कंत्राटीकरण आहे, जे आपले अजूनही बेरोजगार बांधव नोकरीवर लागले नाहीत त्यांना सेवेमध्ये तुम्ही घ्या, अशा पद्धतीने सुद्धा विविध असे विषय आहेत। म्हणून हा केवळ सांगण्यात येणारा जो विषय आहे की तुम्ही आता कामावर रुजू व्हा। जुन्या लोकांनी अजिबात कोणत्याही दडपणाला कोणत्याही दबावाला बळी पडू नका। आपला संप अजूनही चालू आहे आणि सरकार जोपर्यंत जुनी पेन्शन आणि अन्य मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील।
आमच्या समाजातील काही बांधव बेरोजगार जे आमचे साथीदार आहेत, आम्हाला वाटत नाही की जे ते समाजातले अगदी विचार करणारे साथीदार आहेत जे कर्मचाऱ्यांच्या संपावर टीका करतायत, कर्मचाऱ्यांना संप जो करतायत तो बेकायदेशीर ठरवत आहेत, ते जे काही सोशल मीडियावर काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात काही कमेंट्स येत आहेत, हे भाडोत्री लोक आहेत, हे भाड्यानं घेतलेले लोक आहेत, हे काही पक्षाचे IT सेलचे लोक आहेत जे कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीनं त्यांचा संप अवैध ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज या संपाच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रमुख मागणी ही सुद्धा आहे की लवकरात लवकर रिक्त पदांवर भरती करा, म्हणजे जे बेरोजगार तरुण समाजामध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर नोकरी द्या, ही मागणी सुद्धा संपाची आहे. शेतकऱ्यांना हमी भाव द्या, ही मागणी सुद्धा संपामध्ये आहे. म्हणजे एकंदरीत कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे चुकीचं पसरवण्याचं काम काही लोकांकडनं होत आहे, हे फार क्षुल्लक लोक आहेत, याला लागू नका. निश्चितच समाजामध्ये कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे थोडाफार गैरसोय होत आहे, त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु ही जे गैरसोय होत आहे हे संपवण्याचं काम सुद्धा सरकारला तात्काळ करता आलं असतं. जर सरकारने जुनी पेन्शन आणि त्याचबरोबर अन्य मागण्या कर्मचाऱ्यांच्या मान्य केल्या असत्या तर फार काही हा संप चालवण्यात आम्हाला सुद्धा रस नाही. म्हणून समाज बांधवांना मी विनंती करतो की सहकार्य करा कर्मचाऱ्यांना. येणाऱ्या काळामध्ये आपल्या जे नातेवाईक असतील, आपले मुलं असतील, मुली असतील, हे सुद्धा शासकीय नोकरीमध्ये लागणार आहेत आणि त्यांना सुद्धा जुनी पेन्शन राहणार नाही. म्हणून हा केवळ या पिढीचा प्रश्न नाही तर भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचा प्रश्न आहे. जुनी पेन्शन एक सामाजिक आपल्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी म्हणून जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना मी विनंती करतो की आता संपाचा 6वा दिवस आता आज संपलेला आहे, उद्या 7वा दिवस सुरू होईल. सरकारने अजूनपर्यंत आमच्याशी चर्चा केलेली नाही, सुकाणू समितीला अजूनही चर्चेला बोलवलेला नाही. आता उद्या चर्चेला बोलवेल असा अंदाज आहे. आज चर्चा करायला सरकार तयार असेल तर आम्ही सुद्धा सरकार बरोबर चर्चा करायला तयार आहोत, परंतु त्यांनी चर्चेला बोलवावं. सरकार आपली परीक्षा बघत आहे. सरकारला वाटलं होतं की 2-3 दिवस संप करतील आणि संपकरी माघार घेतील, परंतु सरकारचा हा जो विचार होता हा फोल ठरला. संपाचा 6वा दिवस उद्या 7व्या दिवसात आपण संपामध्ये सहभागी होणार आहोत, म्हणजे सरकार आपली परीक्षा घेत आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे. सरकार जे त्यांचा विचार सुरू आहे की हे कर्मचारी जास्त काळ टिकणार नाही, तर याच्यावर सुद्धा ते खोटं ठरत आहे. आपण अगदी नेटाने संप करत आहोत, अगदी हजारोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत, प्रत्येक विभागातला कर्मचारी संपामध्ये सहभागी आहे. आमच्या NPS धारकांबरोबरच ज्यांना जुनी पेन्शन आहे असे बांधव सुद्धा या संपामध्ये सहभागी झाले. म्हणजे नवीन काय जुनं काय हा भेद आता राहिला नाही. कर्मचारी हे एवढंच आज राहिलेलं आहे आणि म्हणून कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी होत आहे. आता उद्याच्या 7व्या दिवसाला आपण संपाला पुढे जाताना कुठल्याच प्रकारच्या माघार घेण्याचा विचार नाही. सर्वांनी संप अगदी आतापर्यंत जसं आपण नेलं तसंच आपण नेऊ. कुठल्याच प्रकारच्या भीती बाळगण्याचं कारण नाही. आज 17 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. म्हणून जर कोणाला वाटत असेल की आमचा पगार कपात होईल, आम्हाला पगार मिळणार नाही, आमच्या सेवा खंडित होतील, असं कधीच होत नाही. संपाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण सरकार बरोबर चर्चा करायला जातो तेव्हा सरकार बरोबर चर्चा करत असताना पहिली मागणी हीच असते की संपामध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन सुरळीत व्हावं, सेवावर त्यांचा कुठलाही परिणाम होऊ नये. आणि सरकारला सुद्धा हे माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये संप जर जास्त काळ चालला तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील. काही सदावर्ते सारखे वकील आपल्या संपाच्या विरोधात गेलेले आहेत कोर्टामध्ये.
त्या वकिलांना मी सांगू इच्छितो की अशी दुटप्पी भूमिका तुम्ही घेऊ नका। आधी जेव्हा एसटी कर्मचारी जेव्हा संपात होतात तेव्हा तुम्ही त्यांच्या बाजूने होतात, आता सुद्धा तुम्ही कर्मचाऱ्यांच्या बाजूने राहा। त्यांची नोटीस आमच्या सुकाणू समितीच्या प्रमुखांना मिळालेली आहे। आम्ही वकिलांच्या माध्यमातून त्या नोटिसांना उत्तर देऊ। कुठल्याच प्रकारची घाबरण्याची गरज नाहीये। आपला संप हा संविधानिक मार्गाने आहे। काल काही 9वी पास आमदार आपल्याला सांगत होते की सगळे कर्मचाऱ्यांची कमाई वरकमाई आहे, हरामाची कमाई आहे। खरं पाहता अशा आमदारांच्या बेताल वक्तव्याचा आम्ही निषेध करतो, परंतु हे असे आपल्या कर्मचाऱ्यांना उकसवण्याचा, आपले जे काही अहिंसक मार्गाने मोर्चे आंदोलन सुरू आहे, संप सुरू आहे, त्याला हिंसक वळण लागावी, आपण काहीतरी त्या रागाच्या भरामध्ये काहीतरी वेगळं बोलून जावं, यासाठी अशा पद्धतीनं काम होत आहे। यांना कुणी भीक घालू नका, त्यांच्या पद्धतीनं त्यांना करू द्या। आपण त्या पद्धतीनं त्यांचा निषेध केलेलाच आहे, त्याच्यामुळे कोणीही अशा वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होण्याचं कारण नाही। आपला लक्ष पेन्शन, जुनी पेन्शन व अन्य मागण्या आहेत, अन्य बाकीच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही। माझ्या सर्व कर्मचारी बांधव असतील, शिक्षक असतील, जे आता 10वी 12वीच्या पेपरला काही मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी पेपर घेतले, परंतु आता उद्यापासून सगळ्यांनी संपामध्ये सहभागी व्हा। ही अभूतपूर्व संधी आहे, ऐतिहासिक संधी आहे। उद्या जेव्हा जुनी पेन्शन योजना लागू होईल तेव्हा तुमच्या मनात सुद्धा मी फुकट ही पेन्शन घेताय, या लढ्यामध्ये माझं काही योगदान नव्हतं असं तुमच्या मनाला वाटू नये। आपल्या मनासाठी तरी, आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानासाठी या संपामध्ये सहभागी व्हा। मित्रहो, कर्मचाऱ्यांची एकजूट फोडण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे, आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे, आपल्यावर विविध प्रकारचे दबाव टाकण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे, परंतु आपल्याला संप फोडायचा नाही। जो कोणी संघटना संप फोडण्याचा प्रयत्न करेल त्यांचे हाल काय झालेले आहेत हे आपण बघितलेलं आहे। त्याच्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत हा संप सुरू राहील। कदाचित उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर, प्रशासनाबरोबर बैठक लागण्याची चिन्ह आहे। बैठक लागल्यावर आपल्याला काय कसं पुढे जाता येईल याची रोजच्या रोज तुम्हाला माहिती दिली जाईल। जुनी पेन्शन संघटनेचे जे पदाधिकारी आहेत यांचं प्रमुख दायित्व आहे की जुनी पेन्शनसाठी होत असलेल्या संपाला पुढे नेणं। जुन्या पेन्शन संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे असतील, तालुक्याचे असतील, विभागाचे असतील, राज्याचे असतील, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही आहात त्या जिल्ह्यांमध्ये हा संप यशस्वी व्हावा याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा। ही अभूतपूर्व संधी परत येणार नाही, कर्मचाऱ्यांच्या शेत परत होणार नाही। एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन जुनी पेन्शन। सर्वांनी कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता सर्वांनी संपात सहभागी व्हा। खूप खूप धन्यवाद।